मंत्रिमंडळात स्थान मिळवण्यासाठी आता निवडून आलेल्या आमदारांचं लॉबिंग सुरू आहे। राष्ट्रवादीमध्ये मंत्रिपदासाठी आमदार लॉबिंग करताना दिसतायत। अजित पवारांच्या देवगिरीवरती गाठीभेटींचं सत्र सध्या सुरू आहे। हसन मुश्रीफ, प्रकाश सोळंके यांनी अजित पवारांची भेट घेतली आहे। दत्ता भरणे यांना मंत्रिपद मिळावं यासाठी लोहार समाजाच्या कार्यकर्त्यांनी देखील भेट घेतल्याची माहिती मिळते आहे। तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये सुद्धा मंत्रिपद मिळवण्यासाठी लॉबिंग सुरू असल्याचं आपल्याला दिसतंय। दत्तात्रय भरणे यांना मंत्रिपद मिळावं यासाठी लोहार समाजानं अजित पवारांची भेट घेतली आहे। त्याच्यासोबतच हसन मुश्रीफ आणि प्रकाश सोळंके यांनी देखील भेट घेतल्याची माहिती आहे। निलेश बुधावले आपल्याला अधिक अपडेट देईल। निलेश, लॉबिंग सुरू झालेलं आहे, कोणी कोणी गाठीभेटी घेतल्यात अजित पवारांच्या, कोण कोण इच्छुक आहे? प्रज्ञा, आज सकाळपासूनच वेगवेगळे आमदार असतील किंवा पदाधिकारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांना भेटायला येताना पाहायला मिळत आहेत। काही वेळापूर्वी प्रकाश सोळंके जे माजी आमदार आहेत ते देखील भेटायला पोहोचलेले आहेत। काही त्यापूर्वी हसन मुश्रीफ हे देखील भेटायला या ठिकाणी आल्याचं पाहायला मिळत आहे। खरं तर मंत्रिमंडळात नेमकं कोणाला स्थान मिळणार हे अद्याप कोणालाही समजलेलं नाही किंवा पक्षात देखील अंतर्गत प्रत्येक जण लॉबिंग करताना आपल्याला पाहायला मिळत आहे। काही वेळापूर्वी हसन मुश्रीफ असतील किंवा प्रकाश सोळंके असतील यांच्या वतीने देखील ही मागणी जी आहे ती या ठिकाणी करताना आपल्याला पाहायला मिळत आहे। तर दुसरीकडे कार्यकर्त्यांच्या माध्यमातून देखील लॉबिंग सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। काही वेळापूर्वीच दत्ता मामा भरणे यांच्यासाठी सोलापूर जिल्ह्यातील लोहार समाजाचे कार्यकर्ते या ठिकाणी आले होते आणि त्यांनी एक पत्राच्या माध्यमातून अजित पवारांना निवेदन दिलं आणि दत्ता मामा भरणे यांना पुन्हा एकदा मंत्री करा अशा पद्धतीची मागणी या ठिकाणी केल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। या संदर्भातले फोटोज यासोबतच त्यांचं पत्र देखील आता एबीपी माझाच्या हाती लागलेलं आहे। एकंदरीतच प्रत्येक जण मंत्रिमंडळात संधी कशा प्रकारे मिळू शकेल यासाठी राष्ट्रीय अध्यक्षांकडे लॉबिंग करताना आपल्याला पाहायला मिळतात। निलेश, अपडेट जाणून घेत राहू। सध्या धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।